विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना केले. संपूर्ण राज्यभरात 10वी-12वीच्या परीक्षेचं वातावरण आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी परीक्षेबाबत भीती दिसून येत असते. याच पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचं स्वागत करणं, परीक्षेसाठी शुभेच्छा देणं यासह परीक्षा केंद्राबाबत रीतसर माहिती देणं यासारख्या अनेक उपक्रम स्थानिक शाळांकडून राबवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी भयमुक्त राहून परीक्षा द्याव्यात, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात तुम्ही निर्धास्त आत्मविश्वासानं आणि प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे. यासाठी जिल्हा प्रशासन आपल्यासोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून ते तुमच्या ज्ञानवृद्धी आणि जीवन घडवण्याचं साधन आहे. समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावं, तसंच त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल यासाठी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्रात लिहिलं. तसंच आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त आणि कॉपीमुक्त राहतील, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटिबद्ध आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रामाणिकपणे आणि न्यायमार्गानं शिक्षणाला पुढे नेऊयात, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.